जय हिंद मित्रांनो, मी तुम्हाला सतत हेच गोष्टी सांगत राहतो की जसं की कोणीही नशेच्या आधीन जाऊ नका आणि मेहनत करत राहा। जसे की जे काही मुलं भरती मारतात, इंडियन आर्मी, स्टाफ सिलेक्शन, रेल्वेज, म्हणजे अशा काही भरपूर अशा नोकऱ्या आहेत की त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी खूप काही मुलांचे प्रयत्न चालू आहेत। त्याकरिता मी हमेशा माझा वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो। पण असं आढळत आहे की जसं की भरपूर मुलं प्रॅक्टिस करतात आणि काही कालावधीसाठी ती प्रॅक्टिस असते आणि नंतर सोडून देतात। पण नंतर याचा परिणाम असा होतो की जेव्हा भरती येते त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ मिळत नाही। त्याकरिता माझं सर्वांना एवढंच सांगणे आहे की आपण जर मेहनत सुरू केली तर हे थांबायला नको। जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत आपली ही मेहनत थांबायची गरजच नाही। म्हणजे हमेशा प्रयत्न आपले चालू ठेवायचे। आपण काय करतो की भरती जेव्हा निघेल तेव्हा आपण 1 महिना किंवा 2 महिन्यात आपण प्रॅक्टिस करू असं आपल्याला वाटते। पण प्रॅक्टिस हे 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जर झाली असती तर भरपूर मुलं सक्सेस झाले असते, वरच्या पदांवर बसले असते। असं होत नाही। त्याकरिता हा व्हिडिओ माझा फक्त एवढाच आहे की मेहनत ही आपली थांबली नाही पाहिजे। मेहनत ही आपण सतत करायला पाहिजे आणि जर जशा भरत्या निघतात त्या प्रकारे आपण आपला त्या ठिकाणी परफॉर्मन्स हा दाखवायचा आहे। भरपूर अशा भरत्या निघत राहतात। आर्मीच्या भरत्या निघतात, स्टाफ सिलेक्शन भरत्या निघतात, BSF, CRPF, ITBP, CSF, SSB, आसाम रायफल, ड्रायव्हर भरती, होमगार्डच्या भरत्या, पोलीस भरत्या, म्हणजे असे निघत राहतात, रेल्वेज भरत्या। तर हे निघत राहतात, एकामागे अशा भरत्या निघत राहतात। आपण काय करतो, इंडियन आर्मी भरती झाली, 1 महिना प्रॅक्टिस करतो आणि नंतर भरतीच्या वेळेस जातो, पण त्या ठिकाणी ग्राउंड निघत नाही। परत मग गॅप देतो। नंतर मग जेव्हा BSFची भरती निघते तेव्हा आपण परत सुरू करतो। असं नाही पाहिजे। जर आपण जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत राहणार कंटिन्यू तोपर्यंतच आपल्याला सक्सेस हे मिळणार। आता नुकतीच एक BROची भरती निघालेली आहे, जसे की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन। जसे की हे एक सीमा संघटन आहे, म्हणजे बॉर्डर म्हणजे एक सीमा। देशाच्या बॉर्डरवर जे काही रस्ते असतात ते रस्त्या बनवण्यासाठी एक संघटना तयार केलेली आहे, जसं की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन। या भरतीमध्ये ज्यांचं वय 32च्या आत आहे ते मुलं या भरतीचा लाभ घेऊ शकतात। याकरिता आपल्याकडे लायसन असणे गरजेचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाऊन 1600 मीटर रनिंग करायचे आहे। सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असणे गरजेचं आहे की हा जो काही फॉर्म आहे हा ऑफलाईन फॉर्म आहे। आपल्याला 30/12/2024च्या आत हा फॉर्म पोस्टामध्ये जाऊन रजिस्टर पोस्ट करायचा आहे, तेव्हाच आपल्याला कॉल येऊ शकतो। अशाच नवनवीन भरत्या निघत राहतात। आपण अपडेट असायला पाहिजेत, आपल्याकडे अपडेट मिळायला पाहिजेत। आपण जशी भरती निघाली तेव्हाच जर आपण उठलो आणि रनिंग करायला निघालो तर ते शक्य नाही आहे। तर मित्रांनो, मी एक सुरक्षा कर्मी आहे, अमोल तायडे। कंपनीमध्ये कार्यरत असून मी तुमच्यासाठी वेळ काढून व्हिडिओ बनत राहतो। तर मित्रांनो, नक्कीच भरतीचा लाभ घेऊन आपल्याला वर्दी मिळेल अशी मेहनत करा। जय हिंद।